गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. काल आपण पाहिलं मस्त मस्त पैकी एकूण नैसर्गिक संख्या शोधायच्या कशा, त्याचं सूत्र पाहिलं होतं. एकूण नैसर्गिक संख्या बरोबर काय काय पाहिलं होतं? शेवटची नैसर्गिक संख्या वजा पहिली नैसर्गिक संख्या कंस बंद अधिक 1. या सूत्राचा वापर करून नैसर्गिक संख्या शोधल्या की नाही? आता आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज पाहणार आहोत. नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता तुम्ही बेरीज केलेली आहे. जसं 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज बरोबर केली की नाही? 11 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज, 31 ते 40 पर्यंतच्या संख्यांची बेरीज. काय होतं? 1 ते 10 पर्यंतच्या जर संख्यांची जर बेरीज करा म्हटलं तर मधोमध दिसणारा अंक तुम्ही घेत होतात 5 आणि त्याच्या उजवीकडे 5 लिहित होतात. समजा 31 ते 40 पर्यंतच्या संख्यांची जर बेरीज करा म्हटलं तुम्ही काय करता? मधोमध दिसणारी संख्या घेत होतात आणि तिच्या पुढे 5 लिहित होतात. बरोबर? असंच ना. 71 ते 80 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करा म्हटलं की तुम्ही काय करत होतात? मधोमध दिसणारी संख्या घेत होतात, तिच्या पुढे 5 लिहित होतात. ही झाली तुमची बेरीज. पण समजा जर तुम्हाला असं दिलं, चला 5 ते 15 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? कसं करणार आता? शोधणार कसं? हे शोधण्यासाठी 5 ते 15 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या, म्हणजे थोडक्यात सांगायचं की ती जी ट्रिक्स तुम्ही वापरत होतात ती फक्त 1 ते 10 पर्यंतच्या संख्या, 11 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज, 21 ते 30 पर्यंतच्या संख्या, हे लक्षात ठेवायचं बरं का. त्यासाठी एक अट होती. तेवढ्याच संख्यांची जर बेरीज करायची असेल तर मधोमध असणारा अंक घ्यायचा होता आणि त्याच्या पुढे 5 ठेवायचं होतं. पण जर तुम्हाला असा प्रश्न दिला, कुठून कुठपर्यंत ही संख्या जर विचारला आणि त्या नैसर्गिक संख्यांची जर बेरीज करा म्हटलं तर मग कसं करायचं? बरोबर. मग त्यासाठी आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या शोधता येणं आवश्यक होतं. म्हणून काल एकूण नैसर्गिक संख्या आपण शोधायला शिकलो. जमलं सगळ्यांना? कोणाला काही अडचण नाही ना आता नैसर्गिक संख्या शोधण्यामध्ये? एकूण नैसर्गिक संख्या शोधण्यामध्ये काहीच अडचण नाही ना? शेवटची संख्या वजा पहिली संख्या कंस बंद अधिक 1 मिळाल्या तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या. आता दिलेल्या संख्यांची बेरीज करायची, दिलेल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची. ती कशी करायची? समजा आपण एक सोपं उदाहरण घेऊया. हे 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करूया, पण वेगळ्या पद्धतीनं थोडंसं करूया. ते तुमच्यासाठी शॉर्ट ट्रिक झाली. आता आणखीन एक शोधूया. जर आपल्याला वेगवेगळ्या स्थानावरच्या संख्या जर दिल्या, जसं मी 5 ते 15 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करा म्हटलं तर कसं करायचं? आता याचं उत्तर माहिती आहे आपल्याला. याचं उत्तर निश्चितच 55 येणार आहे. तरी पण आपण दुसऱ्या पद्धतीनं पाहूया. बघा, त्यासाठी परत एका सूत्राचा वापर करायचा आणि सूत्र जर नसेल तर आणखीन एक पद्धत आहे, ते पण सांगेन मी. बघा, त्यासाठी क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर, सूत्र सांगते बरं का. नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर पहिली नैसर्गिक संख्या. शॉर्ट फॉर्म कळतं का आता? पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या. सांगतोय मी, हे पहिली नैसर्गिक संख्या. आता याचं जर लिहून गेलो तर मला बोर्ड भरून जाईल. लिहू मोठ्यातच लिहितो बाबा. नंतर म्हणताल तुम्ही तर हे नाही तर काय लिहितात बघा. पहिली नैसर्गिक संख्या, किंवा याला पहिली संख्या लिहिलं तरी चालेल, काही हरकत नाही. पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या आलं, यांची बेरीज भागिले 2. आता हे मावत नाही म्हणून मी आडवं लिहिलेलं नाही बरं का. भागिले 2 गुणिले 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 एकूण नैसर्गिक संख्या. एकूण नैसर्गिक संख्या. बापरे, बोर्डावर मावत नव्हतं. का एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या
भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. हे पण सूत्र आहे, फक्त त्याचं शॉर्ट फॉर्म मध्ये हो का इथं लिहिलं. काय आहे सूत्र? पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. या सूत्राचा वापर करून बेरीज करायचे का? बघा आता आपल्याला 1 ते 10 पर्यंतच्याच नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आहे, बरोबर. मग आपलं सूत्र काय? नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर पहिली नैसर्गिक संख्या. पहिली नैसर्गिक संख्या कोणती आहे? किंवा पहिली संख्या म्हणा, पहिली संख्या आहे 1, आहे का नाही, अधिक शेवटची नैसर्गिक संख्या कोणती आहे? शेवटची नैसर्गिक संख्या 10, कारण 10 पर्यंत संख्यांची बेरीज करायची आहे, भागिले 2 आणि नंतर आहे गुणिले. आता गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. आता एकूण नैसर्गिक संख्या आपल्याला शोधता आल्या पाहिजे की नाही. मग एकूण नैसर्गिक संख्या कशा शोधत होतो आपण? एकूण नैसर्गिक संख्या कशा शोधत होतो? शेवटची संख्या आहे 10, शेवटची संख्या वजा पहिली संख्या कंस बंद अधिक 1, असं शोधत होतं का? मग बघा 10 वजा 1 9 अधिक 1 म्हणजेच मिळालं 10. म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या मिळाल्या 10. एकूण नैसर्गिक संख्या 10. सूत्रानुसार ठेवून दिलं मी सगळं. पहिली नैसर्गिक संख्या दिलेली आहे 1, शेवटची नैसर्गिक संख्या 10 ठेवून दिलं, भागिले 2 आणि गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. एकूण नैसर्गिक संख्या शोधल्या, त्या मिळाल्या 10. मग आता क्रिया करून घ्या. मग सुरुवातीला ही क्रिया करून घ्यायची. बघा 10 अधिक 1 11 भागिले 2 गुणिले 10. आलं? 10 अधिक 1 11 भागिले 2 गुणिले 10. आता सोडून घ्या. आता ह्या 2 न 11ला भाग जातो का? पूर्ण भाग जातो का 2 न 11ला? जात नाही. मग पुढच्या संख्येला भाग घालायचं, कारण गुणाकारामध्ये भाग जातो. बेरीज असलं तर घालायचं नाही बरं का. मग 2 1 2 2 5 5 10 किंवा 2 5 10. उरलं काय आपल्याकडे? 11 into 5. 11 गुणिले 5 यांचा गुणाकार करा. 11 गुणिले 5 म्हणजे 11 5 55. आली का बेरीज 55 नैसर्गिक संख्यांची? आणि तुम्ही शोधला होता 55. ती पण आली, ही पण आली. आली की नाही? शोधायचं कसं? किंवा तुम्ही असं सुद्धा करू शकता. दिलेल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची जर बेरीज करा म्हटलं 1 ते 10 पर्यंतच्या, किती पर्यंतच्या म्हटलंय? 10 पर्यंतच्या. घेतलं 10 गुणिले पुढची संख्या घ्यायची 11 भागिले 2 करायचं. सरळ सरळ. कुठपर्यंतच्या म्हटले? 10 पर्यंतच्या. पण त्यांची सुरुवात 1 पासून झाली पाहिजे. 1 पासून जर क्रमवार संख्या जर दिलेल्या असतील तरच त्याचा वापर करायचा. आणि मधल्या कुठल्याही जरी दिलं तर या पद्धतीने सोडवायचं. मग बघा 2 1 2 2 5 10 11 5 55. आलं का नाही उत्तर? कसंही करा तुमच्या मनावर. असं करा वाटलं असं करा, असं करा वाटलं असं करा, असं करा वाटलं असं करा, तुमच्या मनावर. फक्त एक सूत्र लक्षात ठेवा. आता ह्या 2 गोष्टीपेक्षा हे लक्षात ठेवा तुम्ही, हे सूत्र हे एवढं लक्षात ठेवा. म्हणजे कुठून कुठपर्यंतच्या जरी संख्या दिल्या तरी आपल्याला ह्या सूत्राने सोडवता येतात. या सूत्रांनी आपल्याला सोडवता येतात. पण या पद्धतीने जाण्यासाठी तुम्हाला 1 पासून कुठून कुठपर्यंतची संख्या देऊ द्या, कुठून नाही, 1 पासून कुठपर्यंतची संख्या देऊ द्या, तर या पद्धतीने त्याचं उत्तर शोधायचं. आणि फक्त 1 ते 10 म्हटलं तर पुढे 5 लावायचं मधोमध दिसणारी संख्या. ठीक आहे. चला आपण पुढच्या संख्या शोधूया. आणखी पुढच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करता येते का पाहूया. बापरे, बोर्डच भरून चाललंय ह्या सूत्रांनी. पण लक्षात ठेवण्यासाठी अवघड नाहीये बरं का, काहीच अवघड नाही. बघा आता सोडवते वेळेस कालचं सूत्र होतं की नाही, त्याच्यात थोडासा बदल केलाय. आता बघा, आता आपण करूया 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. 1 ते 20 पर्यंतच्या 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आहे. मग हे नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे नैसर्गिक संख्यांची बेरीज क्रमवार बर का. बरोबर. सूत्र काय होतं आपलं? पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या, बरोबर आहे का, भागिले 2
आणि नंतर गुणिले एकूण संख्या. हे सूत्र आहे आपलं. एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. मग चला प्रश्नामध्ये आपल्याला काय प्रश्न 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करा. मग बघा पहिली संख्या काय, इथं पहिली संख्या आहे 1, लिहून टाका पहिल्या संख्येच्या ठिकाणी अधिकचं चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह. नंतर म्हटलंय सूत्रामध्ये आहे शेवटची नैसर्गिक संख्या, इथं शेवटची कोणती आहे 20, घेतलं 20. शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती. 1 ते 20 मध्ये एकूण संख्या किती, एकूण संख्या शोधाव्या लागतील. शोधायचं कसं, शेवटची संख्या वजा पहिली संख्या कंस बंद अधिक 1. 20 मधून 1 गेले 19 राहिले अधिक 1, उत्तर मिळालं 19 अधिक 1 20. एकूण नैसर्गिक संख्या मिळाल्या 20. एकूण नैसर्गिक संख्याच्या ठिकाणी एकूण नैसर्गिक संख्या ठेवलं, जिथल्या तिथं किमती ठेवून दिल्या. आता घ्या सोडवून 20 अधिक 1 21 गुणिले भागिले 2 गुणिले किती 20. मग आता 2 न या संख्येला भाग जाते का पाहायचं, 2 ने 21 ला भाग जातो का पाहायचं. जात नसेल तर पुढच्या संख्येला भाग घालायचं, पुढच्या संख्येला जातो. बे 1 बे 20 आलं का नाही. मग बघा राहिलं काय फक्त 21 गुणिले 10. आता 21 चा जर पाडा येत नसेल की नाही, कोणाकोणाला येतो 21 चा पाडा, मला तर येत नाही. मग मी काय करता माहितीये का, तो का असेल इथं 21 गुणिले 10 येतो का गुणाकार, 2 अंकी गुणाकार, 2 अंकी गुणाकार. मला येतो बघा 0 1 0, कारण शून्यानं कुठल्याही संख्येला गुणलं तर उत्तर 0च येतं. 0 2 0 शून्याचा पाडा अधिक चिन्ह एका एकी 1 एका दोन्ही 2. करा बेरीज, आता बेरीज करायची. 0 ला 0 0 ने 1 2 ला 2, उत्तर आलं 210. म्हणजेच 21 चा पाडा 21 10 210 असंच का, उत्तर आलं 210. म्हणजे आपण काय शोधलो, 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज शोधलो. ती किती आली 210. बरोबर आहे का चूक आहे, कसं ओळखायचं, कसं ओळखायचं. आता बघा मी फोड करून सांगतो. इथं काय करा, 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज अधिक 11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करा. म्हणजे 1 ते 10 पर्यंतची 55 अधिक 1 ते 11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज झाली 155. यांची बेरीज करा बरं, करा बरं. 5 आणि 5 10 हच्च्याला 1, 5 आणि 5 10 हच्च्याला 1, 11 आले बरं का, हच्च्याचा 1 11, 11ला 1 हच्च्याला 1 1 आणि 1 2 आले का 210 आले का नाही. तुम्ही अशा पद्धतीने शोधत होतात 1 ते 20 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज, आणि मी हो का अशा पद्धतीने शोधलं. फक्त तुम्हाला हे दिसायलाच मोठं नट दिसतं, किती सोपं आहे तुम्हाला कळत माहितच नाही. किती सोपं आहे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या, एवढं करायचं, झालं संपलं, उत्तर मिळालं तुम्हाला. नैसर्गिक संख्यांची बेरीज किती सोपं आहे. आता समजा हे आपल्याला माहित होतं असं घेतलं, पण मोठ्या संख्यांची जर बेरीज करायची असेल तर तरी सुद्धा याच पद्धतीनं जायचं. सूत्र मोडत नाही रे बाबा मी, खूप मोठं सूत्र आहे हे. मोठं नाही, फक्त लिहायला दिसायलाच मोठं दिसते, हे काही मोठं नाही. पहिली संख्या आणि शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या, एवढंच आहे की नाही. फक्त ह्याची जाड आहे, दिसायलाच थोडासा मोठं झाले खाऊन खाऊन, बाकी काही नाही. बघा आता जर मी जर प्रश्न म्हटला, ते पण मोडायचं राहिलं. ओके चला आता शोधूया आपण 25 ते आपण घेऊया 45 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. चला 25 ते 45 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता ही कशी करायची ते तर आपल्याला माहित होतं. आता ही करायची कशी, सरळ सरळ या पद्धतीने करायची. नैसर्गिक संख्यांची जर बेरीज म्हटलं, नैसर्गिक संख्यांची बरं का, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज.
कुठून 25 पासून 45 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करा. तुमच्या समोर सूत्र आहे. आतापर्यंत तुमचं उत्तर आलं पाहिजे. तर बघा कसं सोडायचं. एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर पहिली नैसर्गिक संख्या आहे 25, ठेवलं, अधिक शेवटची नैसर्गिक संख्या काय, शेवटची नैसर्गिक संख्या 45, शेवटची नैसर्गिक संख्या घेतली 45 भागिले 2 गुणिले काय आहे एकूण संख्या, एकूण नैसर्गिक संख्या. आता एकूण नैसर्गिक संख्या किती आपण शोधायला शिकलं का, अभ्यासलं का नाही. एकूण नैसर्गिक संख्या कसं शोधायचं, मग शोधायचं असं एक रेष मारायची तुमच्याच वहीवर बरं का. एकूण नैसर्गिक संख्या शोधायची आहे. एकूण नैसर्गिक संख्याचं सूत्र आता तुम्हाला पाठ झालं पाहिजे. शेवटची संख्या वजा पहिली संख्या कंस बंद अधिक 1. आठवतंय का, काल अभ्यासलं होतं. शेवटची संख्या वजा पहिली संख्या कंस बंद अधिक 1. शेवटची संख्या आहे 45 वजा पहिली संख्या आहे 25 कंस बंद अधिक 1. असंच का, मग करा यांची वजाबाकी करा. 5 मधून 5 गेले 0 राहिले, 4 मधून 2 गेले 2 राहिले, अधिक 1 ला अधिक 1, 20 आणि 1 21, 20 आणि 1 21. मग एकूण नैसर्गिक संख्या मिळाली आपल्याला 21. झालं, सूत्रानुसार सगळं ठेवून दिलं. पहिली संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या शोधलो आपण. त्या माहितच नव्हत्या ना आपल्याला. माहित होत्या का एकूण नैसर्गिक संख्या इथं दिलतं का आपल्याला, एकूण नैसर्गिक संख्या किती म्हणून दिलतं का, दिलंच नव्हतं. मग त्या शोधायच्या होत्या. एकूण नैसर्गिक संख्या शोधल्या आणि त्या कशा शोधायच्या आपण पाहिलं. ओके, आता घ्या क्रिया करून. आता सुरुवातीला यांची बेरीज करा. 5 आणि 5 10, हातच्याला 1, 4 आणि 2 6, हातच्याचा 1 7 भागिले 2 ला 2 गुणिले 21 ला 21. मग आता 7 न 5 2 न 70 ला भाग जातो का बघा, भाग जातो 2 न 70 ला. झाला मग भाग. बे 1 बे, बे त्रिक 6, 1 उरला, इथं झाले 10. येतो का असा भागाकार करता, येतो का, तसा पण करू. इथं झाले 10, बे 5 10, म्हणजे तुमच्याकडे उरलं काय माहित आहे का, हे 35 गुणिले 21. कळलं का नाही, 35 गुणिले 21 उरलं. यांचा गुणाकार करा. आता मला 21 चा पाडा येत नाही, तुम्हाला पाठीमागे सांगितलं का नाही. मग करा 35 वरच करतोय बाबा, 35 गुणिले 21. येतो का गुणाकार, करा. 1 5 5, 1 3 3, अधिक ला अधिक, बे 5 10, 10 ला 0, हातचा घेतला 1, बे त्रिक 6, 6 आणि 1 7. भागाकार गुणाकार चुकल्यावर सांगत जावा बर का, काय म्हणतोय मी सांगत जावा. 5 ला 5, 3 आणि 0 3, 7 ला 7, उत्तर आलं की 735. हे मिळालं आपल्याला उत्तर. 25 ते 45 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज 735 आली. आता राहिला प्रश्न हा भागाकार करण्याची. हा आडवा जर भागाकार करता येत नसेल तुम्हाला तर उभा करू शकता. 2 70 भागिले 2 आहे, करा भागाकार. अरे आता दार काढलं की लाईट येते आमची, असंच व्हायला लागलं. दार काढलं की लाईट चालली, नाही बंद केली की चालली. बघा बे त्रिक 6, भागाकार येतो का, भागाकार 2चा पाडा 7 पर्यंत म्हणा, पण 2च्या पाड्यात 7 येतच नाही, मग त्याच्या अगोदर पर्यंत म्हणा. बे त्रिक 6, बे चौक 8, जास्त होतं. 2 4 जा 8, या 7 पेक्षा जास्त होतं, म्हणून त्याच्या पाठीमागली संख्या घेतली बे त्रिक 6. वजा बाकी आली, 7 मधून 6 गेले, 1 उरला, वरून घेतला 0. आता 2च्या पाड्यात 10 येतं का बघा, 10 एजुकोना पाडा म्हणा. बे 5 10, बे 5 10, आला का. आता करा वजा, 0तून 0 गेले, 0 राहिले, 1तून 1 गेला, 0 राहिले, म्हणजे भागाकाराला 35.
आला का माझा विभागाकार 35? माझा विभागाकार 35 आला की कसंही करा. असं करा वाटलं असं करा, असं करा वाटलं असं करा. मग 35 गुणिले उरले होते 21, त्यांचा गुणाकार केला, उत्तर आलं 735. ही झाली काय 25 ते 45 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज. ठीक आहे. आणखीन एक उदाहरण पाहूया. आणखीन एक मोडतो मी हे. आणखीन एक उदाहरण पाहूया. काहीच नाही, फक्त संख्या ठेवून द्यायचे आणि त्यांची क्रिया करायची. संख्या ठेवून द्यायचे, त्यांची क्रिया करायची. किती सोपं आहे. चला आता मी जर म्हटलं 15 ते 35 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज करा. प्रश्न कळाला का तुम्हाला? 15 ते 35 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज करा असा माझा प्रश्न आहे. 15 ते 35 पर्यंतच्या. मग एकूण नैसर्गिक संख्यांची जर बेरीज करा म्हटलं, नैसर्गिक संख्यांची बेरीज, तुमच्या डोक्यात लगेच हे सूत्र आठवलं पाहिजे. एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. किती सोपं आहे. पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. आहे की नाही? मग बघा आता हे सगळं ह्याच्यातलं सगळं तर दिलेलंच असतं आपल्याला, फक्त शोधायचं असतं एकूण नैसर्गिक संख्या. पहिली नैसर्गिक संख्या दिलेली आहे ती आहे 15, अधिकला अधिक शेवटची नैसर्गिक संख्या. आता शेवटची नैसर्गिक संख्या 35, 35 अधिक 35 भागिले 2 गुणिले, आता काय ठेवायचं होतं एकूण नैसर्गिक संख्या. म्हणजे 15 ते 35 मध्ये एकूण नैसर्गिक संख्या आहेत किती? एकूण नैसर्गिक संख्या आहेत किती? तर ते शोधायचं. शेवटची नैसर्गिक संख्या वजा पहिली नैसर्गिक संख्या कंस बंद अधिक 1. असंच होतं का नाही? इकडं हो का, शेवटची नैसर्गिक संख्या वजा पहिली नैसर्गिक संख्या कंस बंद अधिक 1. एकूण नैसर्गिक संख्या शोधण्यासाठी मग 5 मधून 5 गेले 0 उरले, 3 मधून 1 गेलं 2 उरलं, अधिक 1 ला अधिक 1 20 आणि 1 21. एकूण नैसर्गिक संख्या आल्या 20. 21 21 21 21 आल्या. ठेवून द्या एकूण नैसर्गिक संख्या 21. आता हे घ्या सोडवून. येतं का सोडवता? येतं? सोडवा मग. बघा बेरीज करा सुरुवातीला. 5 आणि 5 10 ला 0, 8 ला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, उत्तर आलं 50. 50 भागिले 2 गुणिले 21. 50 भागिले 2 गुणिले 21. मग आता 21 न 50 ला भाग जातो का बघा बर. जात नसेल तर पुढच्या संख्येला भाग घालून बघायचा. 21 2 न 50 ला भाग जातो. बे 1 बे, बे 2 4, 1 उरला इथं झाले 10, बे 5 10, उरले किती 25 गुणिले 21. मग आता 25 गुणिले 21 येत नाही. डायरेक्ट गुणाकार मला येत नाही, आडवा 21 चा पाडा येत नाही, 25 चा पाडा येत नाही. मग कसं करू? सरळ सरळ 25 गुणिले 21 करायचं. 21 5 5 21 दुनी 42 असं नाही म्हणायचं, डायरेक्ट गुणाकार करायचं. 21 चा पाडा येत नसेल तर 1 5 5, 1 2 2 अधिक बे 5 10, बे हाताला 1 ना, आणि बे 2 4, हाताचा 1 5. खरा मग 5 ला 5, 2 आणि 0 2, 5 ला 5, उत्तर आलं 525. उत्तर आलं किती 525. म्हणजे हे काय मिळालं आपल्याला 15 ते 35 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज मिळाली. ठीक आहे. आपण पाहिले 2 3 4 उदाहरणं पाहिली, 5 उदाहरणं पाहिली. एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज शोधायची कशी? आता शोधता येईल तुम्हाला? शोधता येईल का? मोडू सगळं, ज्याचं नाव घेईल त्यांनी सांगायचं. काय चला मोडतो रे बाबा सगळं.
सगळं सगळं मिळलं रे बाबा. चला ज्याला उत्तर द्यायचं त्यांनी राईज करा बरं. करा बरं राईज करा बरं राईज. 24 ते 35 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करा. राईज माईक चालू करा आणि बोला. आहे का कोणी राईज? कोणाचं माईक चालू आहे? अरे कोणाचं तरी माईक चालू झालं, बोला. कोण आहे सर? ओमकार वगैरे. अरे ओमकार तुझं माईक चालू झालंय. सर पहिल्यांदा त्याचं सूत्र लिहून घ्यायचं. हा पहिल्यांदा सूत्र सांग. एकूण नैसर्गिक संख्या संख्यांची बेरीज. बरोबर सांग. पहिली संख्या ओके चल. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 भागिले 2 गुणिले एकूण संख्या. गुणिले एकूण संख्या. ओके छान सूत्र छान. एकूण संख्या. चल पुढे आता. सर आता आपल्याला पहिली संख्या आहे 24. पहिली संख्या 24 अधिकला अधिक दुसरी शेवटची संख्या आहे 35. दुसरी म्हणायचं नाही बरं का तिला. दुसरी म्हणायचं नाही. पहिली संख्या 24 झाल्यावर त्याच्यानंतर ती दुसरी संख्या 25 येते. तिला शेवटची संख्या म्हणायचं. ती आहे 35 भागिले 2 भागिले 2. आता सर एकूण संख्या काढावं लागतात म्हणून आपल्याला त्याचं सूत्र सांगावं लागतं. शेवटची संख्या काय आहे? शेवटची संख्या 35 वजा 24 पहिली संख्या आहे 24 कंस बंद अधिक 1. हा चल सांगा आता यांचं. 5 मधून 4 गेले, 1 पुरलं. 3 मधून 2 गेले, 1 राहिले. 3 मधून 2 गेले, 1 राहिले. 11 अधिक 1 बरोबर 12. एकूण संख्या आल्या 12. मग एकूण संख्येच्या ठिकाणी ठेवून द्या एकूण संख्या 12. सर आता त्यांची बेरीज करायची. पहिली संख्या आणि शेवटची संख्यांची. 5 आणि 4 2 आणि 3 5. 5 भागिले 2 गुणिले 12. सर आता त्या 59 ला 2 न भाग जात नाही म्हणून त्या पुढच्या संख्येला भाग करायचा. बेसकी 12. बेसक 12. उरलं काय आपल्याकडे? 59 गुणिले 6. 6. कर मग गुणाकार आता. 96 54 ला 4. हातच्या आले 5. हातच्या आले 5. 6 पंचे 30. 6 पंचे 30. 30 आणि 5 35. 30 आणि 5 35. हे काय झालं आपलं? काय मिळालंय आपल्याला उत्तर? 24 ते उत्तर म्हणजे 35 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज. छान छान छान. चल खूपच छान. बंद कर माईक आता. ओमकारने किती छान पद्धतीने समजावून सांगितलं. मला वाटलं मला समजून सांगितलं कोणाला येतं का नाही. किती छान पद्धतीने सांगितलं समजावून. माझ्यापेक्षा छान पद्धतीने सांगितलं. बघा आपल्याकडे प्रश्न होता 24 ते 35 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हटली की तुमच्या डोक्यात फिट्ट
एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. संपलं. एवढं सूत्र संपलं. एवढं जर झालं की लगेच तुम्हाला किमती ठेवायचे आणि उत्तर शोधायचे. मग बघा, पहिली संख्या काय आहे? पहिली नैसर्गिक संख्या 24 अधिकला अधिक शेवटची नैसर्गिक संख्या 35. 35 भागिले 2. ते 2 इथलं बरं का, 2 ला 2, त्या सूत्रातलं 2. त्याचं 2 कुठून आणला म्हणतात, हे सूत्रामध्येच होतं. 2 गुणिले एकूण संख्या, एकूण नैसर्गिक संख्या. पण आपल्याला प्रश्नामध्ये एकूण नैसर्गिक संख्या दिल्याच नाही. मग आपण काल पाहिलं एकूण नैसर्गिक संख्या कशा शोधायच्या. एकूण नैसर्गिक संख्या कशी शोधायची? शेवटची संख्या वजा पहिली संख्या कंस बंद अधिक 1. शेवटची संख्या आहे 35 वजा पहिली नैसर्गिक संख्या आहे 24. पहिली म्हणजे यातली बरं का प्रश्नातली, आणि आमची वजाबाकी केली वाली 11. 5 मधून 4 गेले, 1 पुरलं. 3 मधून 2 गेले, 1 पुरलं. अधिक 1 ला अधिक 1. 11 अधिक 1 12. ठेवून दिलं एकूण नैसर्गिक संख्या आणि सोडून घेतलं. 24 अधिक 35 59 भागिले 2 ला भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. आता 2 ने 59 ला भाग जातं का? पूर्ण भाग, पूर्ण पूर्ण भाग जात नाही. पूर्ण भाग जात नाही, मग पुढच्या संख्येला भाग घालायचं. ती आहे 12. ते 1 बे, 2 सक 12. उरलं काय? 59 गुणिले 6. 59 गुणिले 6 यांचा जर गुणाकार केला, 6 9 54 ला 4, हातचे आले 5, 6 5 30, 30 आणि 5 35. म्हणजे 24 ते 35 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज झाली 354. ठीक आहे. ओके, तर आणखीन एक प्रश्न देतो मी. लवकर लवकर रायझन करायचं फक्त. चला, कोण सांगणार? 66 ते 94 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? सक्षम कुलकर्णी. सर पहिली संख्या, पहिली होय, नैसर्गिक सक्षम दादा. नाही, सक्षम दादा. 66. अरे सक्षम दादा, बोलतोय रे मी तुझ्याशी. हम्म, काय चाललंय? काही नाही, निवांत. निवांत. तर हा सक्षम दादा सारखाच आहे. चला, चल सांग. पाटील सर, 66. हा सगळ्या सक्षम सारखेच का नाही? नाही, हुशार आहे ना सक्षम. बोलायला सगळे सक्षम सारखेच. 66. हा, बोलायला सारखे. मला सक्षम दादा, सक्षमचा आवाज ऐकल्यानंतर मला सक्षम दादाचीच आठवण आली. आवाज एकदम सारखा सारखा आहे. ओके, चल रे सक्षम दादा, आपल्याला 66 ते 94 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आहे. तर ती करायची कशी? मला 66 वगैरे सांगू नको. सुरुवातीला काय करायचं ते सांग. पहिली नैसर्गिक संख्या. नाही, सुरुवातीला हे सांगायचं. ते लक्षात आलं पाहिजे की नाही? सांग. बोल बोल, घाबरू नको, मी सांगतो. एकूण नैसर्गिक संख्यांची जर बेरीज करा म्हटलं का नाही, मग ते लगेच तुझ्या डोक्यात सूत्र आलं पाहिजे. एकूण नैसर्गिक संख्या म्हटलं की काय? ती पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. किमती ठेवून द्यायच्या. चल, ठेवून दे बरं किमती. पहिली नैसर्गिक संख्या आहे 66 अधिक ला अधिक शेवटची नैसर्गिक संख्या 94. शेवटची नैसर्गिक संख्या 94 भागिले 2 भागिले 2 गुणिले 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 एकूण संख्या. हा, मग एकूण संख्या किती किती लिहू मी इथे? एकूण संख्या का शोधाव्या लागतील? शोधाव्या लागतील.
मग कसं शोधायचं एकूण नैसर्गिक संख्या? 64 मधून 66 काढून टाकायचं, वजा करायचं. म्हणजे शेवटची संख्या वजा पहिली संख्या कंस बंद अधिक 1. चल 94 मधून 66 वजा कर. 4 मधून 6 जात नाही. अशी येते का वजाबाकी तुला? का उभ्या मांडीने करायचे? उभ्या मांडणीनं. चला उभ्या मांडणीनं 94 वजा 66. 4 मधून 6 जात नाही. इकडला हच्चा इथं घेतला असंच का? 8. इथं झाले 14. 14तून 6 गेले 8 उरले. इथं राहिले 9. 9तून 6 गेले 3. बरोबर आहे का? सक्षम सक्षम अरे सक्षम काय? दादा हो, इकडला हातच्या इथं गेलता, इथं राहिले ते 8. 8 मधून 6 गेले, किती राहिले? 2. उत्तर आलं 28. 2 राहिले. अधिक 1 ला उत्तर आलं 28. अधिक 1 ला अधिक 1. 28 अधिक 1 29. एकूण संख्या मिळाल्या 29. ठेवून दिल्या 29 ला 29. आता सोडव. आता यांची बेरीज करायची. 6 4 10. 10 ला 0. हातचा आला 1. 9 6 15. 15 आणि 1 16 भागिले 2 गुणिले 29. आता 160 ला 2 न भाग जातो का? 2 न सगळ्या समसंख्येला भाग जातो. एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवायची की 2 न सगळ्या समसंख्येला भाग जातो. विषम संख्येला 2 न निशेष भाग जात नाही बरं का? निशेष म्हणजे काही बाकी उरतच नाही. समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो. ही समसंख्या आहे, हिला भाग जातो. बे 1 बे, बे 8 16, इथं राहिले 0, बे 0 0 म्हणजे आपल्याला काय मिळालं? 80 गुणिले 29. बरोबर आहे का नाही? मग आता यांचा गुणाकार करा. यांचा गुणाकार सोप्पा करायचं सांगू का मी? सोप्पा राहू द्या. सोप्पा गुणाकार हो का असा करतो मी. 29 गुणिले 80. गुणकातली गुण्य पशी घ्या संख्या किंवा गुण्याची संख्या गुणकात घ्या, काही फरक पडत नाही गुणाकारात. मग करा 0 9 0 0 2 0 अधिक ला अधिक 0 गुणिले 9 वर का 8 9 72 ला 2 हातचे आले 7. 8 2 16 करा यांची बेरीज. 6 12 आणि 13 ला 3 हातच्याला 1 1 आणि 1 2 म्हणजे उत्तर आलं 23. आता करा बेरीज. सक्षम बरोबर आहे का रे माझं? केला माईक बंद? चला 0 ला 0. सक्षम दादा बोलत नाही. 2 आणि 0 2. 3 आणि 0 3. 2 आणि 0 2. उत्तर आलं 2320. 2320. चुकलं का? बरोबर आहे की रे बाबा माझा गुणाकार? उत्तर काय आलं? 2320. 66 ते 94 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज शोधली आपण. ठीक आहे? अशीच का? चला आपण जाऊया दुसऱ्या विद्यार्थ्याकडे. आहे का सर आणखीन कोणी? आहेत थांबा. हा बोला. वरात करंडे. यस सर. काय चाललंय मामा? हे गणित सोडवलेलं मी बरोबर आहे का? हो सर. बरोबर आहे? हो. तर माझं उत्तर आले 2320. माझं म्हणजे माझं नाही बरं का, हे सक्षमचं आहे बरं का, मी आत्ताच सांगायला.
चल कसं सोडवायचं सांग बरं मला परत एकदा. सोडून टाकू. चल कसं सोडू. सर मी का हम्म सर वरद पण आणि मी का हो वरदच आहेस ना तू. हो सर मग तूच सांग मला याचं उत्तर कसं शोधू मी. सर पहिले 66 90 94 खाली लिहून घ्या. ओके 66 लिहा सर इकडं 66 लिहिलं. भागिले 2 भागिले 2 गुण आता एकूण नैसर्गिक संख्या बघायची आता आपल्याला. एकूण नैसर्गिक संख्या लिहिले ना मी गुणिले 94. मला काय काय करायला सांगतच नाहीस तू. हे बघ नैसर्गिक संख्यांची बेरीज करत आहोत आणि नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची असेल तर आपल्याला याचा वापर करावा लागेल बरोबर. पण नैसर्गिक हो, सर. संख्यांची बेरीज बरोबर पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या असं सांगायचं. मग पहिली नैसर्गिक संख्या लिहून घ्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या लिहून घ्या नंतर भागिले 2 लिहून घ्या आणि गुणिले एकूण नैसर्गिक संख्या लिहून घ्या असं सांगायचं. का असं सांगायचं 94 खाली घ्या 66 खाली घ्या भागिले 2 करा. मग मी असं केलं. आता हे लिहिलेलं बरोबर आहे का. नाही सर मग कसं लिहायचं तेव्हापासून म्हणतोय मी सूत्र. पहिली संख्या द्या. हा, पहिली संख्या द्या सर. पहिली नैसर्गिक संख्या आहे 66 अधिकला अधिक शेवटची शेवटची नैसर्गिक नैसर्गिक संख्या शेवटची किती सांग. नाही 94 भागिले 2 94 डिवायडेड बाय 2 गुणिले एकूण संख्या मल्टिप्लाय बाय एकूण संख्या. हा किती सर 66 इकडं इकडला इकडे 66 लिहा. 66 त्याच्या खाली 94 घ्या 94 मायनस मायनस 2 खाली सर 64 च्या खाली 2 येते. 6 मधून 4 गेले 2 राहिले 9 मधून 6 गेले 16 सर हातचा एक येतो. कुठला घेतला इथं हातचा कुठून घेतला सांग बरं. सर खाली 2 आले त्यातला. त्या 2 मधला एक गेल्यावर इथे एक राहिला ना मग. हा व इथं नाही एक हातचा. अरे वरद वरद माझ्याकडे लक्ष दे. आपल्याला काय करायचं माहित आहे का एकूण नैसर्गिक संख्या शोधायचे. एकूण नैसर्गिक संख्या. मग एकूण नैसर्गिक संख्या कशा शोधल्या काल कशा शोधल्या. शेवटची संख्या 94 शेवटची संख्या 94 वजा पहिली नैसर्गिक संख्या 66 कंस बंद अधिक 1 असं शोधलं आपण. तर आपण डायरेक्ट घेतलं असं 66 वजा 94 असं केलं का. नाही सर कसं केलं. आणि फरक शोधत असताना मोठी संख्या वर असते आणि लहान संख्या खाली म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची असते. जाऊ दे ते नंतर पाहू. आपण असं शोधलं होतं. एकूण नैसर्गिक संख्येचं पण पाहिलं ना आपण कशा शोधायच्या. मग आता कर वजाबाकी 4 मधून 6 जात नाहीत. इकडला हातच्या इथं घेतला इथं झाले 14 14 तून 6 गेले 8 राहिले 8च राहिले का. हो सर मग इथं राहिले किती 8 8 मधून 6 गेले 2 राहिले अधिक 1 उत्तर आलं 29. 30. ओके मग एकूण नैसर्गिक संख्या लिहून घेतल्या 29. चला आता सांग. सर 66 प्लस 94 किती येते. हा म्हणजे 6 आणि 4 10 6 and 4 यांची ऍडिशन करायची. 6 and 4 10 ला 10 10 ला 0 हातच्याला 1 6 9 6 15 आणि हातच्याचा 1 105
आला का 16? हो 160 गुणिले 100 भागिले 2 गुणिले 29. हा भागात बे एक बे बे 8 16 बे 0 0 मिळालं काय आपल्याला 80 गुणिले 29. आता हो, गुणाकार मला असं येत नाही, आता गुणाकार येत नाही, मग काय मग करायचं? उभा. सरळ सरळ उभा करायचा का? 80 गुणिले 29 कसंही करा. 0 नऊ, 9 च्या खाली शून्य. शून्य. 9 8 नंतर थांबा सर 9 8 जा 9 8 जा 9 8 जा 72 सर 72 प्लस चिन्ह 2 0 0 म्हणजे 2 चा पाडा 0 पर्यंत म्हणल्यावर उत्तर 0 येतं. 2 8 जा 16 ओके. चल कर आता यांची बेरीज. 0 आला 0 2 आणि 0 0 2 2 आणि 0 2 6 आणि 7 6 7 3 13 3 13 13 आला 3 हातच्या आला 1 1 आणि 1 2 म्हणजे उत्तर मिळालं आपल्याला 2320. बरोबर आहे का? आणि मी पण शोधलं होतं 2320. एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची होती. चल माईक बंद कर. कुठल्याही